गाइस, मैं प्रथमेश ब्लॉगर की बहन हूँ। प्लीज़ सपोर्ट माय ब्रदर्स चैनल। और कुछ नहीं कहूँगी, अच्छे व्यूज़ दो उसको और बस सपोर्ट करते रहो। बेचारा आगे बढ़ना चाहिए, बहुत गरीब है। हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजची ब्लॉगची सुरुवात होते उपवनपासून डायरेक्ट गाडीवरतून, कारण की आज मला खूप लेट झालं निघायला. मग बोललो डायरेक्ट आता फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट निघतानाच ब्लॉग करतो. आता मी जातो स्टोअरवरती, मग जातो बघतो ऑर्डरच आहेत की नाही, काय विषय बघतो पुढचा. आता भेटूया स्टोअरवरती. तर मी आलो होतो स्टोअरवरती. माझा फोनचा ना स्टोरेज फुल झाला आहे. मग मध्ये मध्ये मला ते व्हिडिओज डिलीट करायला लागतो, जरा त्या शूट झालेल्या. ते मी ऑर्डर तर उचलली, ते शूट करत होतो उचलताना, असं पण स्टोअरवरती कोण नव्हता, तर ते स्टोरेजच फुल झालं माझं. बोलो जाऊ दे, आता घेतल्यात ऑर्डर्स, एरियातलेच लागल्यात, घेतल्यात, कलेक्ट केल्यात. आता घेतो आणि जातो सीधा ऑर्डर द्यायला. भेटू पुढे, चला. तर आता मी आलो आहे ऑर्डर द्यायला. पहिली ऑर्डर माझी आज दिवसाची. थँक्यू. तर आता मी ऑर्डर दिली माझी पहिली. चला महाग डिलिव्हर करतो. आता मल्टी लागली म्हणजे दोन्ही एकत्र द्यायला लागतात. दुसरी ऑर्डर कुठे बघू. टाटा सिरीन. टाटा सिरीनला. तुम्हाला माझे ब्लॉग्स बोर वाटत असतील तर सॉरी गाईस. सारखं तुम्ही बोलता सारखं ऑर्डर काय दाखवतो हे ते. तर मी नवीन आहे तर समजून घ्या मला, बस अजून काय नाही. म्हणजे फिट चेक. तर आता टाईम झाला नाश्ता करायचा. मला भूक लागलेली आणि खूप दिवसानंतर मला ती इडलीवाले काकी ना चालू दिसतं. तर त्यांच्याकडे मस्त भेटते. ते 20 रुपयाला प्लेट भेटते, मस्त भेटते. तिखट दे ना. पोट भरला, 2.5 प्लेट खाल्ली, 2.5 प्लेट. जाम भूक लागलेली बाबा. आता बरं वाटतं कुठेतरी. ते खूप दिवसांनी लावलं, त्यांना गॅस नव्हता भेटत. त्यांना विचारला इतना दिन बंद की गॅस नाही मिल रहा था ना बेटा. ठीक आहे आंटी. पैसे पण वाढवले जातात त्यांनी. मला 20 रुपये होते, आता 5 रुपये वाढवले, 25 रुपये. पण टेस्ट एक नंबर. इतकी तिखट चटणी, हा एक नंबर लागते. हां, आता जातो ऑर्डर्स कंटिन्यू करायला. चला. तर फायनली गाईस आलो आता घरी. नॅशसाठी हे चिकन, भोपळा, गाजर घेऊन आलो. त्याला संपलेला, तर आता त्याला घेऊन आलं खायला. आता मामी बनवेल त्याला. माझे झाले ऑर्डर्स कंप्लीट. आता काय नाही, बस आलो घरी. आता जिमला जायची तयारी करतो. कॉलेजला जाते का मेकअप करायला माहिती नाही बाबा. देवा, काय तो प्रकार. हा आमच्या घरातला सिंचन. तर गाईस आता मी जातो जिमला. झाला घरात बाबा जाम किटकिट. टिपिकल मराठी फॅमिली आमची. क्लास लगेच नुसता किट 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 चालूच असते. जातो आता जिमला. म्हटलं चालूच नाही करा. ही आमची जिम आहे, एव्हेंजर फिटनेस क्लब. चेस्ट मारून झाले. तर जातो वरती बायसेप्स मारायला.
म्हणे पोच ना. आता एक्सरसाइज झाली, आता थोडं रनिंग करतो. खूप थकलं, रनिंग झालं की मग जातो घरी. हे गाईस, झाली माझी जिम. थकलो बाबा, थकलो. हां थकलो, खरंच थकलो. बायसेप्स मारले. आता मला फोन पण पकडायला येत नाही, एवढा हात दुखला माझा. चेस्ट मारले. आज चेस्टमध्ये बेंच प्रेस गेला 22.5चा मारला. 8 रेपिटेशन गेले. आता मला क्रिएटिन वगैरे चालू करायला. मी काहीच चालू केलं नाही नॅचरल. मी तर डाएट पण करत नाही प्रॉपर, नुसता खात असतो, नुसता खात. तुम्ही तर बघतच असणार. ते भेटला ते खातो, भूक लागते, कंट्रोल नाही होतो. जिमला जायच्या पहिला ना मी सुकडा होतो. जिमला लागल्यापासून मी नुसता पोट बाहेर आलं माझा, बाकी काय नाही, नुसता पोटच बाहेर आलं. आता फॅट कमी करायला बघतो. आता बघू, हळूहळू होईल ते होईल. आता जातो घरी, बघतो काय बनवलं आहे. तर असं झालं, आता मी आलेलो घरी, तर आमच्या घरी गॅस संपलाय. म्हणजे आहे तसा, पण इमर्जन्सीसाठी लाकडं आणून ठेवायला सांगितलं. मामा बोललेला जिमवरतूनच घेऊन ये, पण मी घेऊन नाही आलो. तर आता चाललो मी. चेतन तसाच बाबाला डब्बा द्यायला जातो त्याच्या मंदिरावरती. तो मंदिर पण दाखवतो मी. हा चेतन आहे बाय द वे, हा माझा पी आहे. तर तसाच आम्ही जातो रामबागमध्ये, लाकडं घेऊन येतो. तिकडे बखारा आहे, वखारा बोलतात ते आहे, तिकडे भेटतात लाकडं. जातो तिकडे घेऊन येतो लाकडं. हा आमच्या गावदेवीचं मंदिर, आई पालय देवीचा. आईला दाखव. हो बाबा, ही आमची आई. सर आलो तिथं लाकडा गेला. अंकलला विचारतो, अंकल ओ अंकल, 20 किलो लाकडं इथं घ्यायला आलो. याला बोलतात बखार. इथं लाकडं भेटतो. घेतो लाकडं, जातो घरी. बघा, जब मैं छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था, छोटी चड्डी पहनता था. तो माझा पिये चेतन. तर गाईस, आता आम्ही लाकडं घेऊन निघालोय. कसा पकडलंय बघा. काय काय दिवस आलेत बाबा, हे मोदीने ना खतरनाक दिवस आणलेत. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर गाईस, आम्ही निघालो आता लाकडं घेऊन. खूप वाईट दिवस आलेत, काय बोलणार आता. जाऊ द्या, आता करायला लागतंय काय ॲडजस्ट सगळं. आता काय हो, खराड्या तो पाठी आहे ना तो गाडीवर, तो खराड आहे आमचा, खराड्या ओपन. तर हे गाईस, आता माझी झोप झाली, सगळं झालं. आता जातो ऑर्डर मारायला. जाईन ऑर्डर मारेन, म्हणजे कनकला सोडून आलो आताच. आता जातो स्टोअरवरती, बघतो ऑर्डर सेट की नाही. झोप येते, अजून पूर्ण झाली झोप तरी पण आळस येते. आता जातो, आता मी जातो, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. उपवनला ह्या टायमाला खूप चांगलं असतं, बोटिंग वगैरे चालू होते. ते तर बोटिंग वगैरे करायला आहे. आणि 7 वाजता आले तर तो फाउंटन आहे तिकडे, तो फाउंटन पण चालू होतं. घाल चिवा घाल, बाई भडकलाय, घाल घाल. बाई भडकलाय, बाई भडक. बाई काय बोलो काय बोला 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 लवकर. घाला घाला भैया भैया घालायची. हो भैया, हो बघा, हो भैया. भैया गया दादर में, भौजी आई चादर में. नहीं करता उस दिन अंडा के साथ क्या कर, नहीं तेरे को नहीं जमता तो घर पे जाने का. मतलब क्या वीडियो बना रहे. हा एसआय काय कामाचा ना मॅनेजर झाला आता काय. तर आता सीन असा झाला, मी गेलेलो एक ऑर्डर द्यायला. ते काकांची होती कॅश ऑन डिलिव्हरी. तर त्यांच्याकडे सुट्टे नव्हते. तर मी बोलो काका ऑनलाईन करता. बोलतात बाळा ते माझं बँक अकाउंट पण आहे, ते थोडे एजने होते. बोला अच्छा ठीक आहे, माझ्याकडे चेंज नाहीत, पण ते 150 देत होते. ते बोललो नंतर, असं मी बोलणारच होतो की नंतर द्या किंवा मी नंतर आणून देतो. तर तेवढ्यात ते बोलले मला की खूप वेळा दिले असे झेप्टोवाले, म्हणजे प्रेमानेच बोलले ते. लास्ट टाईम पण असं झेप्टोवाले बोलून गेले
की देतो आणून एकाने 60 रुपये घेऊन गेला, एक 100 रुपये घेऊन गेला एक्स्ट्रा, पण अजून आणूनच दिले नाही. मी बोललो मग पुढे काय बोलायची हिंमत नाही झाली, काय बोलू आता, असे बोलले मग पुढे बोलू तरी काय. मग बोललो ठीक आहे, काय काम करा 100 रुपयेच द्या, बाकीचे राहू द्या, इथे करतो ॲडजस्ट. तर बोलतो ठीक आहे बाळा, थँक्यू, नेक्स्ट टाईम येशील तर माझ्याकडून घेऊन जा. मी बोललो हां काका ठीक आहे चालेल. पण काय नाही, आलो मी घेऊन त्या पैसे. तर आता ना मी ऑर्डर मारायला जात होतो, तर मला आज येता येता इथे एक सेलिब्रिटी दिसला काय कोकणीपाडीचा. मन्या भाई, ऑनली मन्या भाई, सेलिब्रिटी हा कोकणीपाडीचा भाई हा, डॉन बोलते डॉन. कोण? ऑनली मन्या भाई. काहीतरी बोल भाई, तू बोल तर काहीतरी. कोण पण होते, तू बोल तर. मन्या भाई काय करतात मन्या भाई? मॅच बघते बोलते, मॅच. ऑनली मन्या भाई. का तुम्हाला कसं वाटतं मन्या भाई तुमच्या गाडीवरती आले सँडविच खायला? एकदम भारी ना. कुठला सँडविच दिला त्याला बनवून? कुठला फेवरेट आहे? ए मन्या भाई. तर आता आमच्यासोबत आले आहेत चिक्कू भाई. चिक्कू भाईला बघू. हे आहेत आमचे चिक्कू भाई. चिक्कू भाई आमचे ब्लॉग बघितले का? ब्लॉग एकदम कडक असतात. भाई आपलं काय काय बोलायचं? सबस्क्राईब, लाईक कमेंट शेअर करा, भावाला फॉलो करा, आणि वडापाव खायला सँडविच खायला या. तर फायनली गाईस आलो घरी. जाम जोराची भूक लागली, आता जेवतो आणि हा माझी वाट बघत बसतो इथं. नाही चू बाबू, ओली 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 ओली. मी झाडू मारते. चल घरात, चल चला चला. आलो घरी, जेवतो पिवतो झोपतो. जेवायला का आम्ही अंडा घरी आहे. याच्यात डाळ असेल तर कुकर मला खोलायला नाहीत. आता जेवतो, खातो पितो, झोपतो. बाय बाय, गुड नाईट. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.